त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तू दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा भक्तांचा तूच कैवारी. अशक्यही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनेविषयी खरी हकीकत. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, कोण होते, कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून समजलेच की स्वामी कसे प्रकट झाले. तर स्वामीच्या प्रकटनेची हकीकत चला तर पाहूया. शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपला भाऊ आणि भावजाईसोबत राहायचा. तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही. तेथूनच थोड्याशा अंतरावर असलेल्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा असा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी अशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंह खूप अशा गोट्या खिशात घेऊन जायचा आणि गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळायचा. असं काही दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली. त्याने विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने गोट्या खेळण्यासाठी गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले, रोज आपणच खेळतोय, आज याने पण आपल्यासोबत खेळायचं. सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या आणि तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, आज तू पण माझ्यासोबत खेळायचंस. बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरती कंपित होऊ लागली. सर्वत्र अशा ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती दिबंगून 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून बालब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तर विजयसिंह स्वामीसोबत गोट्या खेळताना हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या. परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून जवळजवळ 12 कोस अंतरावर छेलीखेडा या नावाच्या गावात वटवृक्षाखाली गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही अशी उपस्थित होईल की गोष्ट कोकणातील हरिभाऊ म्हणजेच सूत अक्कलकोटला आले होते. स्वामीसूत आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी काही दिवस तिथेच वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामीने त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले, आजपासून तू माझा दूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी पूजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊला रडू कोसळले, कारण ते येथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराष्ट्रात सगळं सोडायला सांगताय. हे पाहून त्यांना रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, अरे रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, चल हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यामध्ये त्यांना आपला एक जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंह. म्हणजेच दुसरं तिसरं कोणीही नाही तर स्वतः स्वामी सुतांचाच अवतार. आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे. स्वामी म्हणतात, स्वामी प्रकट दिनांचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज अक्कलकोटमध्ये होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहे स्वामी? स्वामी म्हणतात, माझा बाळ, मी सदैव ज्या दिवशी प्रकट झालो त्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. नानारिकी नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी समर्थाच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले. तर ते पिवळ्या ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली, ही माझी कुंडली बनव. स्वामीने त्यांना आज्ञा केल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि लगेच त्यांनी कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनवली. त्यानंतर त्यातील स्वामी प्रकट दिनाचा मजकूर हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आहे. तर ते कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तर तिथे भजनाचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळेस कार्यक्रम संपला परत स्वामींनी कुंडली परत आणण्याची आज्ञा केली. तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू, अक्षदा, फुले वाहून सर्व देवी देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये